बातमी आहे पंतप्रधान मोदींच्या जपान दौऱ्याची। मोदी सध्या जपान दौऱ्यावर आहेत आणि भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा झाली आहे। आशिया खंडातले महत्त्वाचे मुद्दे, जागतिक मुद्दे, व्यापार आणि संरक्षण क्षेत्रात दोन्ही देशांचं सहकार्य वाढवणं याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली। मोदी शनिवारपासून जपानच्या दौऱ्यावर आहेत आणि सध्या आता या दोघांमधली संयुक्त पत्रकार परिषद सुरू आहे। आपण थेट तिथे जाऊयात। करने के लिए हमने एक्विजिशन एंड क्रॉस सर्विसिंग एग्रीमेंट, जिसको हम ACSA बोलते हैं, इसके लिए अपनी बातचीत को आरंभ करने पर भी समर्थन किया है। समुद्री सुरक्षा, समुद्री स्थिति को समझने के लिए जापान की समुद्री स्व सुरक्षा बल और भारत के नौसेना के बीच सहयोग समझौता तैयार किया है। अंतरिक्ष और साइबर के क्षेत्र में भी सहयोग को गहन करेंगे। उसके लिए जापान भारत अंतरिक्ष संवाद को नवीनयुक्त स्थापित करेंगे। व्यापार के क्षेत्र में जापान और भारत एक दूसरे के पूरक हैं। जापान भारत डिजिटल पार्टनरशिप के अंतर्गत स्टार्टअप और IT रिसोर्सेज के आदान प्रदान के माध्यम से हमें आशा है कि वैश्विक इनोवेशन यहाँ पर होगा। स्वास्थ्य देश के नागरिकों के लिए एक महत्वपूर्ण चिंता का विषय है। प्रधानमंत्री मोदी जी की आणि जपानकडून आपण एकीकडे बुलेट ट्रेनचं तंत्रज्ञान आणून पाहतोय, पण आपल्या शहरांमधले खड्डे मात्र लोकांचे जीव घेत आहेत। आपण बातमी बघणार होता मुंबईची, कारण मुंबईमध्ये खड्डे आणि बेदरकारपणे गाड्या चालवणं यामुळे आईसह एका 11 महिन्याच्या चिमुकल्याला सुद्धा आपला जीव गमवावा लागलाय। घाटकोपर इथल्या मानखुर्द लिंक रोडवर ही दुर्घटना घडली आहे। प्रमोद घडशी, त्यांची पत्नी पूजा आणि त्यांचा 11 महिन्यांचा मुलगा समर्थ हे तिघजण बाईकवरून जात होते। मागून कचऱ्याचा डंपर आला आणि जोरजोरात हॉर्न द्यायला लागला। डंपरला साईड देताना बाईक खड्ड्यामुळे स्लिप झाली आणि तिघही जण खाली पडले। प्रमोद वाचले, पण पूजा आणि छोट्या समर्थवरून डंपरचं चाक गेलं आणि हे दोघही जण जागीच ठार झालेत। घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर फ्लायओव्हरचं काम चाललंय, त्यामुळे इथला रस्ता छोटा झालाय आणि रस्त्यावर खड्डे देखील आहेत। अनेकदा आंदोलनं झाली, पण मुंबई महापालिका इतकी कोडगी आहे की खड्डे काही बुजवले गेले नाहीत। पाठीमागून एक मोटर क्लीनअपचा मोठा डंपर आला होता आणि त्यांनी जोरात पाठीमागून तो हॉर्न वाजवत होता, त्यामुळे तो डचकला आणि रस्त्यावरून जात असताना समोरचा खड्डा चुकवत असताना त्याची गाडी स्लिप झाली। स्लिप झाल्यामुळे त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा खाली पडल्यामुळे ती गाडी त्यांना ठोकर दिली। त्या ठोकरमध्ये त्याची पत्नी व त्याचा मुलगा मयत झाला। तसंच सदर डंपरचा चालक आरोपी यास अटक करून त्याला न्यायालयात प्रोड्यूस केला असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी दिलेली आहे। आप लोग दुकान के सामने खड़े थे तो बाइक वालों को कचरा डंपर जो थी उनको साइड दबा दिए खड्डे की वजह से। उन लोग गिरे, उनके ऊपर बच्चे और वाइफ, उनके माँ गाड़ी चढ़ा दी, उनको जगह में विस्फोट हो गया। ओके, ये खड्डे अब कभी भरे गए? अभी 5 मिनट हम लोग भरे गड्ढे को, कोई DMC लोगों ने भरे गड्ढे। आपने भरे? हाँ, आप लोग भरे। ये हर बार यहाँ पे ऐसे एक्सीडेंट? हाँ, हर टाइम एक्सीडेंट, एक दिन 2 दिन सब एक्सीडेंट होती है इधर। राज्य सरकार एकीकडे खड्डेमुक्त महाराष्ट्राच्या घोषणा करतंय आणि हिंगोलीमध्ये कशा प्रकारे खड्डा जीवावर बेतलाय हे आपण बघूयात। हिंगोली जिल्ह्यातल्या नागरिकांना तर खूप त्रास सहन करावा लागतोच आहे, पण हिंगोलीमधल्याच एका गरोदर महिलेची रिक्षामध्ये या खड्ड्यांमुळेच प्रसूती झाली आहे। त्या रात्री 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान शीतल या महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात नेण्यात येत होतं, पण खड्ड्यांमुळे या महिलेची प्रसूती रिक्षामध्येच झाली आणि तिने एका मुलीला जन्म देखील दिला। पण या महिलेची प्रकृती मात्र गंभीर आहे। तिला सध्या सेनगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अक्षरशः या शीतलचा जीव गमावण्याची वेळ आली होती। आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येईल का असा प्रश्न सगळ्यांच्याच पुढे आहे।